तो महासुखाचा निमथा पावे या पुस्तकातला तो शकुंतलाताई आपटे महाराजांच्या पुस्तकातील संन्यास घेण्याच्या अटी कशा असतात त्यावर आपण आज विचार करणार आहोत. संन्यास घेण्याच्या अटी, यासाठी आपल्याला संन्यास घेणे म्हणजे काय हेही जाणून घेतले पाहिजे. जर प्रत्यक्ष व्यवहारातून वर्ण आश्रम व्यवस्थेप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने संन्यास घ्यायचा असेल तर त्यासाठी देखील विशिष्ट पात्रता आवश्यक असते. शास्त्रांनी स्त्रीला प्राधान्याने संसार करायला सांगितलं आहे आणि जर का एखाद्या स्त्रीला संन्यास घ्यायचा असेल तर तिने पहिल्यापासून संन्यस्त वृत्तीने राहिले पाहिजे. तशी तिची वृत्ती मुळातच जर असली तरच तिला पुढे संन्यास घेण्याची परवानगी आहे. पण पुरुष मात्र ज्या क्षणी त्याला आतून वैराग्य येईल अशा क्षणी केव्हाही संन्यास घेऊ शकतो. संन्यासाकरिता अगोदर खरे वैराग्य संपादन करणे हेच मुख्य आहे. श्री एकनाथी भागवतात असे सांगितलेले आहे की आयरी आश्रमा जाता वैराग्य संन्यास ग्रहणता. ह्याप्रमाणे एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात क्रमाने जातच वैराग्य संपादन करून मग संन्यासाचे ग्रहण करावे. आता तुम्ही म्हणाल की संसार करणारा माणूस सुद्धा उठून जाऊन संन्यास घेऊ शकतो का? तर घेऊ शकतो. एखाद्या विरक्त झालेल्या पुरुषाला त्याच्या आईची आणि पत्नीची परवानगी जर असेल तर असा संन्यास केव्हाही घेता येतो. मात्र श्री एकनाथी भागवताच्या 18व्या अध्यायात श्री भगवंत उद्धवांना या संदर्भातला सामान्य नियम सांगताना असे म्हणतात की ऐसे शरीर झाले या क्षीण अल्पही वैराग्य झाल्या जाण करावे संन्यास ग्रहण कर्माचरण यथाशक्ती. अशा प्रकारे आयुष्याच्या चौथ्या भागात शरीर क्षीण झाले असता आणि थोडे वैराग्य उत्पन्न झाले असता संन्यास ग्रहण करून यथाशक्ती कर्म करत असावे. संन्यास धर्माचे मुख्य लक्षण वर्णाश्रम धर्माचे पालन करणाऱ्या सज्जनांकरिता शास्त्रांनी हा साधारण नियम जरी असे सांगितला असला तरी वैराग्य उत्पन्न झाले असता आयुष्याच्या कोणत्याही भागात संन्यास ग्रहण करण्यास शास्त्रांनी परवानगी दिलेली आहे. श्री भगवंतांनी याच अध्यायात पुढे संन्यास धर्माचे मुख्य लक्षण सांगताना असे म्हटले आहे की संन्यासाचे धर्मी जाणं मुख्यत्वे हेची लक्षण पवित्र करून अंतःकरण सर्वत्र नारायण क्षयाचा. संन्यास धर्माचे मुख्य लक्षण हेच होय की अंतःकरण पवित्र करून सर्व ठिकाणी सर्वांठाई नारायण स्वरूपच बघावे. म्हणजे काय तर संन्यास घेणाऱ्याने आपल्या अंतःकरणाचे पावित्र्य सतत जपले पाहिजे व त्याचबरोबर जमेल त्या पद्धतीने सदैव भगवत संधानात राहण्याचा प्रयत्न ठेवला पाहिजे. हाच त्या आश्रमाचा प्रधान धर्म होय. संन्यासाचे 6 प्रकार. संन्यास धर्माचे मुख्य लक्षण हेच होय की अंतःकरण पवित्र करून सर्व ठिकाणी सर्वांठाई नारायण स्वरूपच बघावे. म्हणजे काय तर संन्यास घेणाऱ्याने आपल्या अंतःकरणाचे पावित्र्य सतत जपले पाहिजे व त्याचबरोबर जमेल त्या पद्धतीने सदैव भगवत अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न ठेवला पाहिजे. हा त्या आश्रमांचा प्रधान धर्म होय. संन्यासांचे 6 प्रकार.
संन्यास आश्रम म्हणजे 4 शास्त्रकथित आश्रमांमधला 4था आश्रम. हा विराट पुरुषाच्या शिरस्थानी असल्याने शास्त्र सांगते. त्यामुळेच हा सर्वश्रेष्ठ आश्रम म्हटलेला आहे. गारस्थ पुरुषाच्या चरणी ब्रह्मचर्य हृदयस्थानी वक्षस्थळी वसती वनी शिरोमणी संन्यास. गृहस्थाश्रम हा त्या विराट पुरुषाच्या चरणस्थानी, ब्रह्मचर्याश्रम हा हृदयस्थानी, वानप्रस्थाश्रम हा वक्षस्थानी, तर संन्यासाश्रम हा शिरस्थानी असतो. आता हा संन्यास तरी किती प्रकारचा असतो, तर साधारणतः संन्यासाचे एकूण 6 प्रकार पडतात. ओघाने आलेच आहे म्हणून क्रमाने एक एक सांगतो. सगळ्यात पहिला म्हणजे आतुर संन्यास, त्यानंतर त्रिदंड संन्यास, शिवाय कुटीचक्र संन्यास, बहुउदक संन्यास, त्यानंतर विविधिशा अथवा हंस संन्यास आणि परमहंस संन्यास. यातला पहिला आतुर संन्यास अगोदर बघूया. तुम्हाला कदाचित परमपूज्य श्री मामांच्या घराण्याचा थोडा इतिहास जर का माहीत असला तर ही कथाही आठवेल. कोल्हापूरच्या ताराराणीबाईसाहेब अत्यंत महत्त्वाकांक्षी होत्या, हुशार होत्या आणि स्वतःचे राज्य कसे टिकवायचे आणि वाढवायचे याचे ज्ञान त्यांना पुरेपूर होते. मराठा राज्यांमध्ये त्या काळी मल्हारराव नरेकर म्हणजे देशपांडे आणि शंकराजी नारायण गाडेकर नावाचे 2 स्वामीनिष्ठ आणि पराक्रमी सरदार होते. त्या दोघांची अतिशय गाढ मैत्री होती. यातले मल्हारराव देशपांडे हेच परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या घराण्याचे पूर्वज म्हणजे मूळ पुरुष आहेत. शंकराजींचा आतुर संन्यास. शाहूराजे दिल्लीहून महाराष्ट्रात परतल्यानंतर गादीसाठी त्यांच्या विरोधात जाऊन ताराराणींनी कुटील कारस्थान आखले. मल्हारराव मोहिमेवर असताना त्यांनी गोड बोलून छत्रपती संभाजी महाराजांच्या सभेतील मुत्सद्दी व सचिव म्हणून गाजलेल्या शंकराजी नारायणकरवी स्वामीनिष्ठेची शपथ घेऊन त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतले. खरे तर ते दोघेही मित्र मराठी राज्याचे अस्सल वारस म्हणून शाहूराजांनाच मानत असल्यामुळे शंकराजींपुढे मग मोठा प्रश्नच पडला. त्यामुळे ते तसेच त्वरेने मल्हाररावांकडे गेले आणि त्यांना सर्व हकीकत सांगून म्हणाले की मी आयुष्यात कधीही दिलेले वचन मोडू शकणार नाही आणि यांना राज्य मिळावे म्हणून मी स्वामीद्रोही करू शकणार नाही. आता मी काय करू, याच्यातून कसा सुटू, यातून माझी जिवंतपणी सुटका होणार नाही, कारण काही झाले तरी मला ताराराणींकडे जाणे भाग पडेल. मग शंकरराजी आणि मल्हारराव या दोघांनी त्या समस्येवर खूप विचार केला. मात्र विचारांती त्यांना एकच उत्तम मार्ग सुचला आणि तो म्हणजे शंकराजींनी आतुर संन्यास घेऊन स्वतःचा कडेलोट करून देहत्याग करणे. कारण ते कुठेही गेले असते तरी राणीने पाताळातूनही त्यांना शोधून काढले असते आणि तिने त्यांच्या गळ्यात शपथेचे लोढणे अडकविलेले असल्यामुळे ते राणीशी बेईमानी देखील करू शकले नसते. ती म्हणेल तसे शाहूराजांविरुद्ध त्यांना युद्धासाठी उभे राहावेच लागले असते. नुसताच कडेलोट करून घेतल्याने आत्महत्येचे पातक लागले असते. मात्र आतुर संन्यास घेऊन भगवत चिंतन करीत कडेलोट करून घेतल्याने त्या पातकाचा संबंधच उरणार नव्हता. म्हणून शंकराजींनी तोच पर्याय स्वीकारण्याचे ठरवले. त्यांच्या पश्चात त्यांच्या घरादाराची सर्व काळजी घेण्याचे मल्हाररावांनी मित्रप्रेमापोटी मान्य केले. पुढे ठरल्याप्रमाणे शंकराजींनी आतुर संन्यास घेतला आणि आंबवड्याच्या कड्यावरून स्वतःचा कडेलोट करून देहत्याग केला. मल्हाररावांनी शाहूराजांच्या बाजूने मोठी मर्दुमकी गाजवली. त्यानंतरचाही त्यांच्या मित्रप्रेमाचा व स्वामीनिष्ठेचा इतिहास बराच मोठा आहे. ही गोष्ट येथे सांगायचे कारण असे की संन्यासाचा पहिला प्रकार म्हणजे आतुर संन्यास. या प्रकारात
आपला मृत्यू जवळ आलेला पाहून विरक्त पुरुषाला संन्यास घेता येतो. त्यानंतर त्याने स्वतःहून देहत्याग केला तरी आत्महत्येचे पातक त्याला लागत नसते. त्रिदंड संन्यास. आता यानंतरचा दुसरा संन्यास प्रकार आहे म्हणजे त्रिदंड संन्यास. मौन अथवा नामस्मरण हाच वाग्दंड, प्राणायाम हाच देहदंड आणि संकल्प विकल्प क्षीण करणे हा मनोदंड हे त्रिदंड होत. श्री भगवंत म्हणतात की हे तिन्ही दंड नसता जाण, केवळ वेरूदंड ग्रहण, तेने संन्यासत्व नगडे जाण, देह विटंबन दंभार्थ. हे तिन्ही दंड नसता केवळ कळकाचा दंड हाती घेतल्याने काही संन्यासत्व घडत नाही. दंभांकरिता संन्यास घेणे ही तर केवळ देह विटंबना होय. अर्जुनाने सुभद्राहरणाकरिता असा त्रिदंडी संन्यासाचा वेश घेतला होता. श्रीमद भागवताच्या दशम स्कंदातील 86व्या अध्यायात ती कथा येते. तेथे श्री शुकमुनी सांगतात की सयतिर्भूत्वा त्रिदंडी द्वारकामगात. म्हणूनच श्री ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायात श्री भगवंत पार्थाला असे म्हणतात की संन्यासी तुवा होऊनी जनी, चोरून नेली माझी भगिनी. कुटीचक्र आणि बहुचक्र संन्यास. त्यानंतरचा प्रकार म्हणजे कुटीचक्र संन्यास. श्री एकनाथाने भागवतात श्री भगवंत सांगतात की कर्मत्यागोनी झाला संन्यासी, ज्ञान ध्यान नाही मानसी, अन्नालागी स्वग्रामवासी, कुटीचक्र तयासी बोलिजे. कर्म टाकून संन्यासी झाला पण मनामध्ये श्री भगवंताचे ध्यान नाही आणि आत्मज्ञानही नाही, शिवाय अन्नासाठी आपल्या गावीच राहतो, त्याला कुटीचक्र असे म्हणतात. या प्रकारामध्ये एका ठिकाणी कुटी बांधून राहायला परवानगी असते. या संन्यासात जरी कुटी बांधून एके ठिकाणीच राहिले तरी सुद्धा कशाचाही संग्रह करण्याची परवानगी मात्र नसते. कारण शास्त्रानुसार कोणीही संन्यासी कसलाही संग्रह करू शकत नाही. अगदी अन्नाचा संग्रह सुद्धा तो करू शकत नाही. त्याने रोज शास्त्रपूत भिक्षा मागणे हे शास्त्रांना अभिप्रेत असते. असा हा कर्मत्याग करून होणारा कुटीचक्र संन्यास. त्यानंतर येतो तो बहुदुःख संन्यास. श्री एकनाथी भागवतात श्री भगवंत याविषयी सांगतात की नाही वैराग्य वरिष्ठ, न दिसे ज्ञाननिष्ठा श्रेष्ठ, अतिशयसी जो कर्मिष्ठ, बहुदक ज्येष्ठ त्यासी म्हणाली. निस्सीम वैराग्य नाही, ज्ञानावरही पूर्ण निष्ठा नाही आणि कर्मठ मात्र अतिशय, तोच बहुदकामध्ये श्रेष्ठ मानला जातो. त्यानंतर येतो तो बहुदक संन्यास. श्री एकनाथी भागवत श्री भगवंत याविषयी सांगतात की नाही वैराग्य वरिष्ठ, न दिसे ज्ञाननिष्ठा श्रेष्ठ, अतिशयसी जो कर्मिष्ठ, बहुदक ज्येष्ठ त्यासी म्हणती. निश्चिम वैराग्य नाही, ज्ञानावरही पूर्ण निष्ठा नाही आणि कर्मठ मात्र अतिशय, तोच बहुदकांमध्ये श्रेष्ठ मानला जातो. परिव्राजक श्री महाराज बहुउदक या शब्दाचा आणखी एक अर्थ म्हणजे बहुउदक, अनेक ठिकाणचे उदक सेवन करणे म्हणजेच नाना तीर्थस्नानांना जाणे. हा संन्यास घेतल्यानंतर सतत भ्रमण करावे लागते. तसे भ्रमण परमपूज्य श्री टेंबे स्वामी महाराजांनी देखील केले होते. परमपूज्य श्री टेंबे स्वामी महाराज हे सतत भ्रमण करणारे म्हणजेच परिव्राजक होते. ते परमहंस संन्यासी होते. त्यांनी दंडी संन्यास तर घेतलाच होता, पण ते बहुदक संन्यासाचे व हंस संन्यासाचे सामान्य नियमही लोकमार्गदर्शनास्तव
पाळत होते. त्यामुळे ते एके ठिकाणी न राहता अनेक ठिकाणी भ्रमण करीत असत. वैदिक धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी आणि लोकोद्धारार्थ ते असे अनेक ठिकाणी भ्रमण करीत असताना देवांनी वेळोवेळी त्यांची बरीच परीक्षाही बघितली होती. त्या संदर्भातील परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांची एकच छोटीशी गोष्ट या ठिकाणी सांगते. मला त्या गोष्टीचे कायमच मोठे आश्चर्य आणि कौतुक वाटत आले आहे, कारण खरोखरच ती फार विलक्षण अशी गोष्ट आहे. देव भजन दोघेही विलक्षण. परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांशी साक्षात भगवान श्री दत्त प्रभू बोलत असत. त्यांनी एकदा श्री महाराजांना आज्ञा केली की आपण हिमालयात परिभ्रमणाला जावे. त्यावर श्री स्वामी महाराज श्री दत्तप्रभूंना नम्रपणे म्हणाले की आम्हाला तर दक्षिण दिशेला जायचे आहे. ते टाकून देव त्यांना रागवून म्हणाले की तुम्ही आमचे ऐकत नाही. दोघांची नेहमी अशी लहान मुलांसारखी भांडणे होत, कारण त्यांचे आणि देवांचे परस्पर प्रेमही तेवढेच प्रगाढ होते. देवांशी भांडण अर्थात प्रेमाचे करण्याऐवजी योग्यता असणारे, देवांशी सख्य असणारे असे ते सख्य भक्तीचे फार मोठे आचार्य व महान योगी होते. त्या उभयतांच्या परस्पर प्रेमाविषयी सांगायचे झाल्यास श्री संत एकनाथ महाराज सांगतात त्याप्रमाणे असेच म्हणता येईल की ऐसे ज्यांचे अंतःकरण हरी न सांडी स्वये आपण, तैसेची हरीचे श्रीचरण जो सांडिना पूर्ण प्रेम भावे. हरीचे ठाई प्रीती ज्या देशी, हरीची प्रीती त्या तैसी, जे अनन्य हरिपाशी हरीच्यांसी अनन्य सदा. असे ज्यांचे